रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रायगडमधलं शेत शिवार आहे ते आता हिरवंगार झालं आहे. भाताची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, कारण अर्थातच भाताच्या लावणीला सुरुवात झाली. आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, भाताचं कोठार अशी ओळख रायगड जिल्ह्याची आहे. वर्षभर शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहतो, कारण या पावसाच्या पाण्यावरती भाताची शेती अवलंबून असते. यंदा मान्सून रायगडमध्ये उशिरा दाखल झाला, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र काही शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन सुरुवातीला पावसाचा अंदाज घेत पेरण्या केल्या होत्या. अर्थात जुलैमध्ये मान्सून दाखल झाला, म्हणजे जी लावणी जुलैमध्ये होणे अपेक्षित होती ती लावणी यंदा ऑगस्टमध्ये जाते की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र जुलैमध्ये आलेल्या पावसाने देखील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतोय. शेत शिवारामध्ये आवश्यक असणारा पाऊस आणि त्यामुळे रोपं वाढली गेली आणि अर्थातच लावणीसाठी जी रोपं योग्यतेची आहेत ती तयार झाली. चांगला दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी पुराचा जरी फटका बसला असेल, काही शेत शिवारामध्ये पुराच्या पाण्याने जरी नुकसान केलं असेल, तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचं शेत शिवार हिरवंगार झाल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थातच या शेतीवरती इथला शेतकरी अवलंबून आहे. ही लावणीची दृश्य जी आहेत याच्यावरून आता शेतकरी किती आनंदित असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. एकूणच जर पाहिलं तर मान्सून उशिरा दाखल होत असल्यामुळे रायगडमधला शेतकरी जो चिंतेत होता तो आता लावणी योग्य रोपं झाल्यामुळे चेहऱ्यावरतीच समाधान पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. काय सांगशील, कसं वातावरण आहे शेतात? यंदाचा पाऊस हा उशिरा चालू झाला. जून महिन्यामध्ये पूर्णपणे पाऊस पडला नाही, पण जुलै महिने पाऊस असा पडला आहे की पूर पण व्यवस्थित येऊन गेला आहे आणि शेतीसाठी जो पुरेसा पाऊस आहे असा उत्तम प्रकारे पडत आहे आता. आणि आता चिखल पण व्यवस्थित होत आहे. तरी हा जो आपला पीक जो आम्ही पेरणी केलं आहे तो जर जगवायचा असेल तर आपला पाऊस हा सातत्याने कंटिन्यू पडत राहिला पाहिजे. पावसाने आता मध्यंतरी भरपूर पाऊस लागून गेला, उतो पण आले आणि आत्ता झाला थोडासा पाणी कमी आला आहे. आता लावणीचा आगम चालू झालेला आहे आणि आता शेती लावायच्या हगमात अगदी आलेली आहे. ते आता शेती लोक लावायला सुरुवात केलेली आहे. आम्ही आज सुरुवात केली आहे आणि एक पट्टी यात लावली आहे, दुसरी लावायला सुरुवात केली आहे. आणि आता ईश्वराच्या कृपेने ह्याच्या पुढं चांगला पाऊस लागू द्या आणि सर्व लोकांची रोपं विपा कमी आलेले ते चांगली वाढावी, हे हेतू आमचा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.